नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये उलथापालथ होऊन आता बरेच दिवस झाले. शपथविधीही संपला. मागच्या व्हिडिओमध्ये नव्याचे 9 दिवस संपले की शिळ्या कडीला ऊत येईल असे आपण बोललो होतो. ते 9 दिवस सुद्धा संपले. पुढे काय? अजून फक्त राज्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चालवत आहेत. जाणतेपणे अजाणतेपणे माईक ओढले जातात, चिठ्या दिल्या जातात, कानात बोललं जातं, काय बोलायचं नाही ते सांगितलं जातं. विधानसभेत मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्री उभं राहायची परवानगी देतो, नमस्कार करण्याची परवानगी देतो. मुख्यमंत्री रात्री 1 वाजता भाषण करतायत, पायाला भिंगरी लागल्यासारखं फिरतायत. मुख्यमंत्र्यांच्या कडेवर नाद बघून आपण पण गहिवरतो, सहानुभूती वाटते. पुन्हा शपथ घेताना त्याचे शब्द, बाळासाहेबांची आठवण, आनंद दिघेंचं स्मरण, जणू काही सामान्य शिवसैनिक शिवशाही स्थापन करायला आलेला आहे असं समजून आपण ते सगळं सहन केलं. पण मागच्या व्हिडिओतही बघितलं होतं, जेव्हा निस्पृहपणे कायद्याच्या चाकोरीत राहून एखाद्या घटनेची चर्चा करायची, समालोचन करायचं, पृथक्करण करायचं, परीक्षण करायचं, तर मग कोणी कोणाची मान कापली, कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला, कोण ओरिजिनल, कोण डुप्लिकेट, कोण गद्दार, उठाव केला की बंड केलं, या सगळ्या चर्चा मागे पडतात. वस्तुस्थिती अशी आहे की निवडून आलेल्या आमदारांपैकी एक मोठा गट विद्रोह करून बाहेर पडला. परंतु ते करताना कुणाच्या तरी सल्ल्याने किंवा बदसल्ल्याने हक्का पक्षच ताब्यात घेण्याचा मनसुबा रचला. त्यामुळे आपण करतोय ते बरोबर आहे, तो पक्ष घात नाही, पाठीत खंजीर नाही, हे दाखवण्यासाठी आपली शिवसेना खरी किंवा आपलाच गट खरा या दाखवण्याच्या भरात जी खरी कृती केली, म्हणजे पक्ष नेतृत्वाचा आदेश झुगारून किंवा पक्षाच्या नीतीविरुद्ध जाऊन पक्षाच्याच मुख्यमंत्र्याला राजीनामा देण्याची परिस्थिती निर्माण केली. आणि मग खरा पक्ष कोणता, स्वामीनिष्ठ कोण, एकनिष्ठ कोण, याची निष्फळ चर्चा होत राहिली. प्रत्यक्षात जो गट बाहेर पडला त्यांच्या हातात बहुमत होतं, तरी सुद्धा ते स्वतःचा पक्ष स्थापन करू शकले नाहीत किंवा दुसऱ्या एका पक्षात सामील होऊ शकले नाहीत. त्यांचं विलीनीकरण होऊ शकलं नाही, झालं नाही. पर्याय त्यांच्या पुढे होते की त्यांना भाजपत जाता आलं असतं, त्यांना प्रहार संघटना ताब्यात घेता आली असती, जी सर्वात सोपा उपाय होता, सोपा पर्याय होता. बच्चू कडू सोबत होते. बच्चू कडू काही वेळ त्या पद्धतीने स्टेटमेंट सुद्धा देत होते. मनसेचा एक पर्याय होता, पण मनसेचा पर्याय स्वीकारून आगीतून पोफाट्यात पडल्यासारखं झालं असतं. आदेश कोणाचा मानायचा अशी विचित्र कात्रीत ते अडकले असते. कारण आदेश मानावा लागतोय, आपल्याकडे दुर्लक्ष होतंय, आपल्याला पाहिजे तसं काम करता येत नाही, या प्रमुख कारणासाठीच तर बाहेर पडण्यात आलं होतं. त्यामुळे हे विलीनीकरण आवश्यक होतं. अनेक कायदेतज्ञ ह्याच्यावर बोलत आहेत. सर्वच सुप्रीम कोर्टात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या ताब्यात सत्ता असताना
त्यांचा उपसभापती असताना, विधानसभा अध्यक्ष अस्तित्वात नसताना त्यांनी काही ठराविक लोकांना ज्या नोटिसा दिल्या त्या नोटिसा योग्य आहेत का, त्याच्यावर म्हणणं आलंय का, त्या म्हणण्यानुसार नक्की हा गट 16 जणांचा आहे की जास्त जणांचा आहे, लोकशाही प्रक्रियेत बहुमताला मान ठेवला पाहिजे का, विधानसभेच्या आतमध्ये झालेले निर्णय, वैधानिक निर्णय सुप्रीम कोर्टात किंवा न्यायालयात आव्हानित करता येतात का, एवढेच प्रश्न निर्माण झाले नाहीत तर त्यानंतर पुढे जाऊन सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट बाब असताना, जैसे थे परिस्थितीचा आदेश दिला असताना सुद्धा लोकशाहीची बूज राखण्यासाठी म्हणा किंवा राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलवले म्हणून आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला म्हणून, म्हणजेच बहुमताला सामोरं न जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे जी अचानक परिस्थिती तयार झाली त्यामध्ये हे विशेष अधिवेशन निर्माण झालं. त्या विशेष अधिवेशनाच्या वेळी पक्षप्रमुख कोण, पुन्हा एकदा प्रतोप नेमण्याचा अधिकार कोणाला, पक्षनेता गटनेता नेमण्याचा अधिकार कोणाला, विधानसभेतल्या आमदारांना की पक्षप्रमुखाला, हा एक कायदेशीर तिढा निर्माण झाला. आणि मग परस्पर विरोधी व्हीप निघाले जे बंधनकारक विधानसभेच्या आतमध्ये बहुमत ठरावाला मात्र असू शकतात. त्यामध्ये शिंदे गटाच्या विरुद्ध किंवा शिंदे गटासाठी म्हणून एक व्हीप होता, ज्याच्यात शिंदे गटाच्या आमदारांनी तो व्हीप मोडून विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये उघडपणे राहुल नार्वेकर यांच्या लाभात मतदान केलं, स्वतंत्र अस्तित्व दाखवून दिलं. पण त्याच वेळेला भरत गोगावले यांना प्रतोप करून त्यांच्यामार्फत एक व्हीप बहुमतात असलेल्या शिंदे गटाने बजावला म्हणजे व्हॉट्सअपवर पाठवला असेल, नेटवर पाठवला असेल, ईमेलवर पाठवला असेल, ज्या पद्धतीने बजावला ती बजावणी कायदेशीर होती का, तो व्हीप मूळ शिवसेनेच्या आमदारांना जे पक्षप्रमुखांच्या म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या निगराणीखाली होते त्यांनी तो पाळला का, आणि तो पाळला नसला तर पक्षविरोधी कारवाया म्हणून कोणावर कार्यवाही होणार, हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झाला. आणि मग ही टांगती तलवार 11 तारखेला 12 तारखेला जे काय सुप्रीम कोर्टात झालं ते सगळ्यांनाच माहिती आहे. आता पुन्हा त्याच्यावर घटनापीठ बसेल, यापूर्वी झालेले सर्व निकाल तपासले जातील आणि मग अशा विशिष्ट परिस्थितीमध्ये पक्षाचं अस्तित्व काय, पक्षाचा जो कोण सार्वभौम नेता असेल, निवडून आलेला किंवा नियुक्त झालेला नेता असेल, त्याला आमदारांचा गटप्रमुख नेमण्याचा अधिकार आहे का, की आमदारांनी विधानसभेमध्ये एकत्र बसून आपला गटनेता निवडला पाहिजे, त्या गटनेत्याचं किंवा त्यांनी नेमलेल्या प्रतोपचं ऐकणं महत्वाचं आहे का, की पक्षाचं अस्तित्व स्वतंत्र आहे, ते कायदेशीर आहे, राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर नोंदवलेल्या पक्षाला असं जर कोण फोडत असेल किंवा वेगळा गट तयार करत असेल तर त्याचं ध्वजचिन्ह किंवा त्याचं निवडणूक चिन्ह गोठवणं आवश्यक आहे का, हे सुद्धा प्रश्न निवडणूक आयोगासमोर आणि नंतर पर्यायाने सुप्रीम कोर्टासमोर येऊ शकतात. त्यामुळे याचा आता एकत्रित विचार करताना जेव्हा बेंच बसेल, घटनापीठ बसेल, तेव्हा प्रत्येक पापुद्रे अलग अलग सोडवले जातील. त्याला किती दिवस लागतील सांगता येत नाही. त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होईल का, झाला तरी कळणार नाही. होईल का म्हटलं
तर होण्याची शक्यता सुद्धा आहे आणि शक्यता असली तरी कोणी बोलायला धजावणार नाही. परंतु मागच्या काही वर्षात ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आलेत आणि निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयांना किंवा न्यायपीठांना न्यायाधीशांना भरभराटीचे दिवस आलेत, काही जण राज्यसभेत जाऊन होळीबा झालेत, हात वर करण्यापुरती मतं राहिलीत, त्या पद्धतीने कुठेतरी संशयाला जागा राहते. आणि अशा पद्धतीने जर कालहरण झालं तर मधल्या काळात ही जी त्रिशंकू अवस्था, म्हणजे बहुमत असून सुद्धा निर्णय घेता येत नाहीत, बहुमत असताना सुद्धा मंत्रिपरिषद काही कारणाने स्थापन होऊ शकत नाही, व्हीप कोणाचा, कायदेशीर अस्तित्व कोणाचं, ह्या जंजाळात जर महाराष्ट्र अडकणार असेल तर कायदेशीर बाजू राहू दे बाजूला, परंतु महाराष्ट्रासमोरचे प्रश्न प्रलंबित राहतात, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सक्षम आहेत, 12 तासाच्या ऐवजी 16 तास काम करतात, म्हणून महाराष्ट्रापुढचे प्रश्न सुटणार नाहीत. याचा देखील विचार नैसर्गिक न्यायतत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाला करावा लागणार आहे. काही ठिकाणी खूप पाऊस झालाय, दरडी कोसळल्यात, ओला दुष्काळ येण्याची शक्यता आहे, अनेक प्रश्न आहेत. राज्याचे प्रश्न आहेत, जीएसटीचे प्रश्न आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहेत. मुख्य म्हणजे विद्यापीठांचे खूप मोठे प्रश्न आहेत, परीक्षांचे प्रश्न आहेत, सरकारी नोकर भरतीचे प्रश्न आहेत, सेवानिवृत्तीचे प्रश्न आहेत. हे जे लोक आंदोलन करतात त्यांचे प्रश्न झाले, एसटी महामंडळाचे प्रश्न निर्माण झालेत. पण जे आंदोलन करत नाहीत असा मोठा दुर्लक्षित वर्ग आहे, ज्याच्यामध्ये शेतकरी, कामकरी वर्ग आहे, आदिवासी वर्ग आहे, त्यांच्या योजना या राबवण्यासाठी मंत्री परिषदेची आवश्यकता आहे. आता मंत्री कोणाचे किती ठरवायचे हे सुद्धा जर दिल्ली ठरवत असेल तर आपण आपला अंकुश कोणाकडे देतोय याचाही विचार करायचा प्रश्न आलाय. पण ही सगळी राजकीय बाजू झाली. पुन्हा कायद्याच्या बाजूकडे येताना जे कोण विधितज्ञ आहेत, सिनियर कौन्सिल आहेत, जे कोण सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडणार आहेत, राज्यपालांची बाजू मांडणार आहेत, त्यांना संविधानामध्ये निर्माण झालेल्या या तिरकस प्रश्नांना उत्तरं द्यावी लागणार आहेत. पक्षांची बाजू मांडण्याची संधी मिळणार. मग पक्षातर्फे जे कौन्सिल जातील त्यांना काही प्रमाणात एकाच वेळी सर्वोच्च न्यायालयात आणि एकाच वेळी इलेक्शन कमिशन पुढे आपली बाजू मांडावी लागणार आहे. आपला पक्ष उभा फुटला आहे का, पक्षाची तीरकमान नेमकी कोणाच्या हातात आहे हे सिद्ध करावं लागणार आहे. आणि त्यासाठीच मुख्यमंत्री रात्रीचा दिवस करून, मग ती मीरा भाईंदर असेल, बदलापूर असेल, अंबरनाथ असेल किंवा कोणतीही नगरपालिका असेल, ज्या निवडणुका येऊ घातल्या आहेत त्यातल्या महानगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषदा असतील, आणि पक्ष संघटना ज्यामध्ये जिल्हा प्रमुख हे मुख्य असतात, तालुका प्रमुख असतात, संपर्क प्रमुख असतात, त्यांच्या निवडीमध्ये हस्तक्षेप करत आहेत. इथेच नेमकी मेक आहे. आता शिंदे गटाला कुठेतरी नक्की करावं लागेल की आपल्याला जर पक्षनीती पटत नव्हती, आपल्याला जर बंड करायचं होतं, तर आपण पक्ष नेतृत्वापुढे अधिकृतपणे विधिमंडळाचा गट घेऊन का जाऊ शकलो नाही. पक्षाच्या सर्वसाधारण सभेमध्ये किंवा विशेष सर्वसाधारण सभेमध्ये किंवा पक्ष नेत्यांच्या बैठकीमध्ये आपण हा विषय न मांडता परस्परपणे अचानक उठाव का केला. हे कदाचित इथेच थांबेल असं नाही. पुढे फौजदारी न्यायालय प्रकार आहे, तपासी यंत्रणा प्रकार आहे, त्यांच्याकडे निदान अर्ज तर होऊ शकतात. केंद्रीय तपास यंत्रणा कोणाचं ऐकेल हा पुढचा भाग झाला, पण फिर्याद तर दाखल करून घ्यावी लागेल. तक्रार अर्ज आला तर त्याची चौकशी तर करावी लागेल. कारण मग हा विमानाचा खर्च कोणी केला, हॉटेलचा खर्च कोणी केला,
या आंदोलनाच्या मागे कोणती अदृश्य हात होते, कोणती शक्ती होते, ही काडी लावण्याचं काम डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली अप्रत्यक्षरित्या एनसीपी सुद्धा करू शकते किंवा शिवसेनेला पुढे करून सुद्धा हे अर्ज होऊ शकतात. त्यामुळे ही कायद्याची लढाई खूप दिवस चालणार आहे. पण त्या दरम्यानच्या काळात येत्या आठवड्यात जे काही रुसवे फुगवे आहेत ते संपवून आउटघटकेचे राज्य चालवण्यासाठी, मग ते 2.5 वर्षाचं आहे की 2 वर्षाचं आहे की 12 महिन्याचं आहे, काही महत्त्वाचं नाही, मंत्रिपरिषद स्थापन करावी लागेल. राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री या दोघांची नियुक्ती करताना आणि महामंडळाच्या नियुक्त्या करताना काही ज्या अशासकीय नियुक्त्या असतात त्या नियुक्त्या करताना तारेवरची कसरत होणार आहे. आणि यामध्ये जर वेळ गेला तर महाराष्ट्राचा प्रगतीपथावरचा आलेख खुंटणार आहे, थांबणार आहे. सुदैवाने साथीचे रोग नाहीत, सुदैवाने बऱ्यापैकी चांगला पाऊस पडलाय, त्याचं नियोजन होणं गरजेचं आहे. आणि हे सगळं करताना एक संपूर्ण स्वतंत्र विंग हे कायद्याचे प्रश्न सोडवत बसणार आहे. अनेक कायदेतज्ञांच्या मते वेगळा गट करून भागणार नाही, वेगळा पक्ष स्थापन करता येणार नाही. त्या दिवशीची परिस्थिती काय होती, ज्या दिवशी व्हीप निघाला त्या दिवशीची परिस्थिती काय होती, आणि ज्या दिवशी नोटीस निघाली त्या दिवशीची परिस्थिती काय होती, नोटीस देणाऱ्याला तसा नोटीस देण्याचा हक्क होता का, त्याच्यावर अविश्वास ठराव असेल तर त्यांनी अशी चौकशी अधिकारी म्हणून काम करणं योग्य आहे का, विधानसभेचा अध्यक्ष याची नियुक्ती उद्या चॅलेंज झाली तर विधानसभेतल्या नियुक्तीला बहुमताला सुप्रीम कोर्टात, सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येतं का, किंवा सर्वोच्च न्यायालय त्यात दखल घेऊ शकतं का, असा एक आणखी वेगळा प्रश्न येथे निर्माण झालाय. उत्तरं सावकाश मिळतील. पण प्लॅन बी म्हणून शिंदे गटाने कोणत्या गटात सामील व्हायचं, आपले आमदार आणि पुढे असणारे आणखीन 15 खासदार ज्याची चर्चा आता सुरू आहे, त्याबद्दल निर्णय घेणं आवश्यक आहे. आणि तो निर्णय उशिरा घेतला तर त्याचे परिणाम काय होतात, हा निर्णय त्याच दिवशी का नाही घेतला, फ्लोअर टेस्ट झाली, विधानसभेत जेव्हा मतदान झालं त्या दिवशीची या गटाची मान्यता काय होती, त्यांनी त्या पद्धतीचा अर्ज विधानसभा अध्यक्षांकडे किंवा राज्यपालांकडे दिला होता की नव्हता, हे सुद्धा ऐरणीवर येणार आहे. याही पुढे जाऊन राष्ट्रपती पदाची निवडणूक लवकरच होते. आता पक्षांनी 2 पावलं माघार घेऊन, नाईलाज म्हणून असेल, तडजोड म्हणून असेल किंवा अगतिकता म्हणून असेल, राष्ट्रपती पदाच्या उमेदवार यांना पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे विरोधी पक्षात गटाचे यशवंत सिन्हा उमेदवार असताना सुद्धा, महाराष्ट्रात महाआघाडी अजून अस्तित्वात असताना सुद्धा कोणालाही विचारात न घेता किंवा डावलून एकतर्फीपणे खासदारांच्या बहुमताचा सन्मान ठेवलेला आहे. तरी सुद्धा व्हीप इथे लागू नाहीये. तो व्हीप लागू नसताना या निवडणुकीनंतर पुन्हा हे 15 खासदार म्हणजे बहुमतातले खासदार काय निर्णय घेत आहेत, ते पुन्हा शिंदे गटाकडे जातात का, मग संसदेमध्ये पुन्हा तीच चूक करतायत का, वेगळा गट म्हणून मान्यता मिळवतात का, की भाजपत किंवा कोणत्या आघाडीत सामील होतात का, कोणतं राजकीय चिन्ह घेत आहेत. आणि मग चिन्हाचा लढा खासदारकीसाठी वेगळा, आमदारकीसाठी वेगळा, पक्षासाठी वेगळा असं न होता एकत्रितपणे हे सगळे अर्ज किंवा ह्या सगळ्या तक्रारी या निवडणूक आयोगापुढे जाऊ शकतात. निवडणूक आयोगाला सुद्धा शेवटी न्यायोचितच निर्णय द्यावा लागेल किंवा चिन्ह गोठवायला लागेल. त्यामुळेच अत्यंत सावधपणे वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढायची तयारी ठेवा. पुनश्च हरिओम करून पुन्हा नवीन संघटना नव्याने बांधायची तयारी ठेवा, असे आवाहन पक्षप्रमुखांनी केलेले आहे. त्रयस्थ म्हणून विचार करताना सहानुभूती ही अर्थातच मूळ पक्षाकडेच राहते. न्यायालय सुद्धा माणूस आहे.
त्यांनाही हा विचार करावा लागेल. पण दुसरीकडे बहुमताचा आदरही नाकारता येणार नाही. त्यामुळे पक्षात फूट पडलेली आहे हे आता उघडपणे मान्य केलं पाहिजे. ज्यांनी फूट पाडलेली आहे, जे बाहेर पडलेत, त्यांना पक्षाचा वापर कितपत करता येईल, कायद्याच्या चौकटीत राहून त्या पक्षाचा नावाचा, पक्षाच्या ध्वजाचा आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हाचा किती वापर करता येईल याबद्दल अनेक कायदे तज्ज्ञांच्या मनात साशंकता आहे. त्यामुळेच आता जे फुटलेले आहेत, जे बाहेर पडलेले आहेत, त्यांनी ताठवाणीने हो आम्ही बंड केलं आहे आणि आम्हाला आता मूळ पक्षाशी काही संबंध राहिलेला नाही असं आज ना उद्या कबूल करावं लागेल. तो कसोटीचा काळ आहे. तो क्षण महत्वाचा आहे, कारण तिथे तुमची नाल तुटणार आहे. तुमच्याबद्दलची सहानुभूती जी तुम्ही आतापर्यंत टिकवून ठेवलेली आहे ती कदाचित तुटणार आहे. आणि मग मूळ शिवसैनिक किंवा मूळ कार्यकर्ता हा पुन्हा मूळ संघटनेकडे वळू शकतो. त्याला ती संघटना कशी गोंजारते, कशी महत्त्व देते, पुन्हा एकदा शून्यातून निर्माण करण्याची मानसिकता त्यांच्यात राहिलेली आहे का, ती ताकद आणि संघटना चालवण्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध होतोय का, संघटनेसाठी नेते किती वेळ देत आहेत, त्यांची कायदेशीर लढाई ते कशा पद्धतीने लढवत आहेत, आणि संघटनेच्या वतीने बोलणारे प्रवक्तेच संघटनेला नुकसान करणार नाहीत ना. या सगळ्या गोष्टी जेवढ्या महत्त्वाच्या आहेत त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे संघटनेची कायदेशीर बाजू मांडणारी फळी किती सक्षम आहे आणि ती सखोल अभ्यास करून केलेल्या चुका कशा निस्तरता येतील यावर काय बाजू मांडणार आहे आणि सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार आहे यावर सर्वांचं लक्ष आहे. मित्रांनो, आपण सर्वोच्च न्यायालय उद्या हाच निकाल देईल किंवा असाच निकाल दिला पाहिजे असं भाष्य करू शकत नाही, ते योग्य होणार नाही. पण आज तरी मूळ संघटनेच्या बाजूनी कायदा आहे एवढं मात्र अधोरेखित करायला काहीच हरकत नाही. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही जरूर कॉमेंट्स करा, सबस्क्राईब करा, लोकांना पाठवा. सोप्या भाषेत कायदा समजणं गरजेचं आहे. निराधार चर्चा होण्यापेक्षा आवश्यक त्या चर्चा होणं आणि कायद्याच्या कसोटीवर हे सगळे राजकीय प्रश्न, सामाजिक प्रश्न कसे सोडवता येतील याबद्दल खारीचा वाटा उचलणं अत्यंत महत्त्वाचं असतं. या उद्देशाने हा व्हिडिओ आहे. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.